नवीन वर्षात तुम्ही सुद्धा रामेश्वरमचा प्लॅन करताय तर मग फक्त रामेश्वरमच नाही तर तामिळनाडूतील अजून ही 4 ठिकाणं आहेत जी तुम्ही नक्की पाहायला पाहिजे. आदियोगी, मीनाक्षी मंदिर, धनुषकोडी आणि कन्याकुमारी. पण आता इथे फिरायचं कसं, सुरुवात कुठून करायची सांगतो. तर मी रोहित आणि मी ही ट्रिप केली होती ट्रॅव्हल माय यात्रा या ट्रॅव्हल कंपनी सोबत. मुंबईवरून 32 तासांची ट्रेन जर्नी, ज्याची नॉन एसी 650 तर थर्ड एसी ची तिकीट 1700 रुपये आहे. ट्रेन जर्नी एन्जॉय करत आम्ही पोहोचलो कोइंबतूरला. कोइंबतूरमध्ये आहे 112 फूट उंच महादेवाची आदियोगी मूर्ती आणि इथे होणारा लाईट अँड साऊंड शो वन ऑफ द बेस्ट आहे, जो चुकूनही मिस करू नका. दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो मदुराईला, जिथे आहे अतिशय सुंदर असं मीनाक्षी मंदिर. तिसऱ्या दिवशीचं डेस्टिनेशन होतं रामेश्वरम आणि इथे जाताना आम्ही पाहिला अतिशय सुंदर आणि तितकाच डेंजरस असलेला पंबन ब्रिज आणि तिथून ट्रेन जातानाचं हे दृश्य पैसा वसूल होतं. तिथूनच 30 किलोमीटर अंतरावर आहे भारताचं शेवटचं टोक म्हणून ओळखलं जाणारं ठिकाण धनुषकोडी आणि हीच ती जागा आहे जिथून राम सेतूची सुरुवात झाली होती. इथे सूर्यास्त पाहून मग दुसऱ्या दिवशी पहाटे आम्ही दर्शन केलं रामेश्वरम मंदिरात आणि मग निघालो कन्याकुमारीला, जिथे आहे स्वामी विवेकानंद मेमोरियल आणि तामिळनाडूतील प्रसिद्ध कवी थिरुवाल यांची मूर्ती. फिरण्यासोबतच या संपूर्ण ट्रिप मध्ये साऊथ इंडियन नाश्ता, डिनर आणि राहायची सुद्धा मस्त सोय केली होती. तर तुम्हाला सुद्धा अशा टूर्स करायचे असतील तर मग ट्रॅव्हल माय यात्राला नक्की फॉलो करा.